मुलाला प्ले ग्रुप किंवा डे केअरला कधी पाठवायचं हा आजच्या पालकांसाठी खूप कॉमन क्वेश्चन आहे. 1 वर्ष, 2 वर्ष की अजून थांबावं? खरं सांगायचं तर याचं एकच फिक्स आन्सर नाही आहे. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक घराची सिच्युएशनसुद्धा वेगळी असते. साधारण 1.5 ते 3 वर्ष हा एज ग्रुप प्ले ग्रुपसाठी कन्सिडर केला जातो. या वयात मुलं सोशल इंटरॅक्शन शिकायला सुरुवात करतात. आता ॲडव्हान्टेजेस बघूया. डे केअर किंवा प्ले ग्रुपमध्ये मुलांना शेअरिंग, ग्रुपमध्ये राहणं, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात, रुटीन तयार होतं, इंडिपेंडन्स वाढतो आणि इतर मुलांची इंटरॅक्शन वाढतं. वर्किंग पॅरेंट्ससाठी डे केअर हा प्रॅक्टिकल सोल्युशन असू शकतं. मुलाला स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट मिळतं, पण डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. लहान वयात सेपरेशन अँक्झायटी जास्त दिसू शकते. मूल अचानक आईपासून दूर गेलं तर इन्फेक्शन्सची रिस्क वाढते. कारण ग्रुप सेटिंगमध्ये मुलं एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये येतात. कधीकधी ओव्हर स्टिम्युलेशनमुळे मुलं चिडचिडी होऊ शकतात किंवा घरी आल्यानंतर बिहेवियर बदलू शकतं. म्हणून इथे मेन क्वेश्चन एज नाही, रेडीनेस आहे. तुमचं मूल थोड्या वेळासाठी तुमच्यापासून दूर राहू शकतं का? बेसिक कम्युनिकेशन करू शकतं का? रुटीन फॉलो करू शकतं का? हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि इक्वली इम्पॉर्टंट आहे डे केअरची क्वालिटी. स्टाफ ट्रेंड आहे का? हायजीन कसं आहे? चाइल्ड टू केअरटेकर रेशो कसा आहे? हे चेक करणं गरजेचं आहे. पालक अनेक वेळा कंपॅरिझन करतात. शेजारच्याचं मूल गेलं म्हणून आपलं मूल पाठवायचं आहे. पण डिसिजन कंपॅरिझनवर नाही तर तुमच्या मुलाच्या रेडीनेसवर घेतला पाहिजे. आता एकदा स्वतःला विचारा, तुम्ही डे केअर हा डिसिजन सोयीसाठी घेत आहात की मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी? दोन्ही प्रश्न व्हॅलिड आहे, पण क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की तुमचं मूल डे केअरसाठी रेडी आहे तर पेडियाट्रिशियनशी डिस्कस करा. कमेंटमध्ये तुमच्या मुलाचं वय आणि सिच्युएशन द्या. मी जनरल जेन्युइन गाईडलाईन्स देण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येक पालक हा डिसिजन घेतो पण सगळ्यांकडे क्लॅरिटी नसते.